श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्री वल्लभाय नमः। श्री गुरुचरित्र कथासार अध्याय 33। काश्मीर देशात भद्रसेन या नावाचा राजा राज्य करीत होता। त्याला सुधर्मा या नावाचा मुलगा होता व राजाचा प्रधान होता त्याला तारक या नावाचा मुलगा होता। दोघेही मुलगे सारख्याच वयाचे होते। राजाचा प्रधान त्यांच्या राजवाड्याजवळच राहत होता, त्यामुळे या दोन्ही मुलांचा स्नेहसंबंध उत्तम जुळला होता। दोघेही एकमेकांकडे जात निरनिराळे खेळ खेळत। राजाही थोर मनाचा होता, तो त्या दोघांना मोकळेपणाने खेळू देत असे। मुलगे वयाने वाढत होते, त्यांचे खेळही वाढत होते, पण काही वेळा त्यात विचित्रपणा वाटे लोकांना। दोन्ही मुलांची परिस्थिती श्रीमंतीची होती, कुठल्याच प्रकारची कमतरता नव्हती। अंगावर सोन्या मोत्याचे सुंदर अलंकार घालून त्यांना मिरवता आलं असतं, पण आई वडिलांनी अंगावर प्रेमाने दागिने घातले तर ती मुले ते काढून टाकीत। कधी ब्राह्मणांनाही देत। शोभेच्या दागिन्याची त्या दोन्ही मुलांना हौसच नव्हती। ती दोन्ही मुले एखाद्या संन्याशासारखी आपल्या अंगावर भस्माचे पट्टे ओढीत, गळ्यात रुद्राक्षाच्या माळा घालीत, हात जोडून देवाची भक्ती करीत। राजाला व प्रधानाला आपल्या मुलांचा हा विचित्रपणा पटत नसे, पण त्यांना प्रेमापोटी रागावणेही त्यांच्या मनाला रुचत नसे। एकदा थोर पराशर ऋषी राजाकडे आले होते। राजाने त्यांचं उत्तम स्वागत केलं, पूजा केली। राजाने व प्रधानाने भक्तिभावाने नमस्कार केला, यथोचित पाहुणचार केला। राजाने हात जोडून स्वामींना त्या मुलांची हकीकत सांगितली। ही मुले अशी का वागतात, यांचं मोठेपण कसं जाईल, त्यांच्या वागण्यात पुढेही हीच वृत्ती राहणार का, अशा अनेक शंका विचारल्या। ऋषींनी त्यांच्या जन्मपत्रिका पाहिल्या, राजाला भविष्य सांगितलं। राजा व प्रधान पराशर ऋषी काय सांगतात ते लक्षपूर्वक ऐकत होते। पूर्वीच्या काळात नंदी या नगरात एक वेश्या राहत होती। ती खूप सुंदर होती व तशी श्रीमंतही होती। तिचं नित्याचं बसण्याचं आसन सोन्याचं होतं, उपासनेच्या पादुकाही सोन्याच्या होत्या। घरी दास दासी होत्या, गाई म्हशी होत्या, नोकर चाकर होते, लक्षावधी रुपयांची माया होती। देवधर्माची आवड होती, दानधर्म करण्याची आवड होती, पण तिचं वागणं मात्र बाजारी नव्हतं। ती पवित्र आचरणाची होती। तिला नृत्याची खूप आवड होती। आपल्या मैत्रिणीसह ती नृत्यही करत असे। त्यासाठी तिने एक सुंदर मंडप तयार करून घेतला होता। त्या मंडपात केवळ हौस म्हणून तिने एक माकड व एक कोंबडा ठेवला होता। त्या दोन प्राण्यांचीही ती उत्तम दक्षता घेत असे। आवड म्हणून त्या दोघांच्या गळ्यात तिने रुद्राक्षाच्या लहान लहान माळाही करून घातल्या होत्या। त्या मंडपाला पुढे अचानक आग लागली व आगीत माकड व कोंबडा जळून मरून पडली। तेच दोन जीव माणसाच्या रूपाने तुमच्या घरी जन्माला आले आहेत। माकड सुधर्माच्या रूपाने व कोंबडा तारकाच्या रूपाने। ही मुले मोठी झाल्यावर सुखात वावरतील, त्यांची काळजी करण्याचं कारण नाही। एकदा श्री शंकरांना त्या वेश्याच्या चरित्र्याची परीक्षा घेण्याची इच्छा झाली। ते एका धनाढ्य व्यापाऱ्याच्या रूपाने त्या वेश्येकडे आले। त्या व्यापाऱ्याजवळ एक उत्तम शिवलिंग होते। ते ब्राह्मण होते। रोजची धर्मकृत्य केल्यावर त्या शिवलिंगाची पूजा केल्याशिवाय ते काही खात पीत नसत।
ते लिंग त्या वेश्येने मोठ्या अर्जवी वृत्तीने त्या ब्राह्मणाजवळ मागितलं. ब्राह्मणाने व्यापाऱ्याने तिच्या भक्तिभावाला भाळून ते लिंग तिला देण्याचं कबूल केलं. पण मुख्य अट अशी होती की हे लिंग दिल्यावर तू माझ्याशी पत्नी धर्माने 3 दिवस राहायला हवं. शिवाय हे लिंग जर नष्ट झालं तर मात्र मी प्राण देईन. जर त्या दिवसातच तू माझ्या इच्छा पूर्ण केल्यास तर तुला कायमचे बक्षीस देईन. त्या वेश्येने त्यांचं सांगणं मान्य केलं. ती त्या ब्राह्मणाशी पत्नी धर्माने वागत होती. त्यांची सेवा शुश्रूषा करत होती. त्याला सुखवीत होती. ते शिवलिंग तिने मोठ्या भक्तिभावाने आपल्या नृत्यमंडपात ठेवलं होतं. भक्तिपूर्वक ती त्यांची पूजा करीत होती, आरत्या म्हणत होती, नैवेद्य दाखवीत होती. नंतर प्रसाद म्हणून ती दोघं जेवत होती. त्या मंडपाला अचानक आग लागली. तो मंडप भस्मसात झाला. आत ठेवलेलं लिंग अदृश्य झालं. माकड व कोंबडा त्याच मंडपात होते. ते 2 प्राणीही आगीने जळून मरून गेले. लिंग नष्ट झाल्याचं कळताच त्या ब्राह्मणाने प्राणत्याग करण्याच्या दृष्टीने एक मोठी चिता रचली. त्याने ती पेटवली व त्यात उडी मारली. हा प्रकार वेश्येने पाहताच तिला आपल्या प्रतिज्ञेची आठवण झाली व क्षणाचाही अन्य विचार मनात न आणता तिनेही त्या चितेत उडी घेतली. तिने उडी घेताच भगवान शंकर प्रसन्न होऊन त्या ठिकाणी अवतरले. त्यांनी त्या दोघांनाही झटकन बाहेर ओढलं. क्षणात चिताही विझली. त्यांनी त्या वेश्येला वर मागण्यास सांगितले. तिच्यासमोर भगवान शंकर पंचमुखाने अवतरले होते. ते नंदीवर बसून आले होते. एका हातात त्रिशूळ होता, दुसऱ्या हाती डमरू होता. त्या स्वरूपात वेश्येला त्यांचं दर्शन झालं होतं. ती त्यांना नम्रपणाने म्हणाली, देवाधिदेवा, मला आता जगण्याची मुळीच इच्छा नाही. तुमच्याबरोबर माझ्या आप्तांसह तुम्ही मला कैलासावर न्यावं एवढीच माझी प्रार्थना आहे. ती पूर्ण व्हावी ही माझी इच्छा आहे. कैलासनाथांनी तिची इच्छा पूर्ण केली. पुढील अध्याय 34 मध्ये तुम्हाला कहाणी ऐकायला मिळेल. जय जय रघुवीर समर्थ.